नमस्कार. आज आपण पालकच्या भाजीचा गरगटा पाहणार आहोत. आपण हा गरगटा भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, फुलक्यांसोबत खाऊ शकतो. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. आपण इथे एक पालकच्या भाजीची पेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही भाजी कापून आपण एका कुकरमध्ये घालून घेऊ. आता यामध्ये आपण एक बटाटा, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊ. यामध्ये थोडे पाणी घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. आता हे मिश्रण आपण स्मॅश करून एकजीव करून घेऊयात. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी इथे मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हळद आणि मिरची लसूणची पेस्ट घालून छान परतून घेऊ. आता यामध्ये आपण भाजीचा गरगटा घालून घेऊ आणि त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून गरगटा 5 मिनिटांसाठी चांगला शिजवून घेऊ. आणि आता आपला गरगटा खाण्यासाठी तयार आहे.